काय वेडच का गं गोंधळ मुली? दुसऱ्याच्या रूम मध्ये येताना नॉक करून यायचं असतं एवढं पण माहिती नाही का? एवढी पण अक्कल नाहीये? नको केलं नाहीस, घाबरले ना मी. घाबरलात? अरे वा, तुम्ही मला घाबरलात. चांगलंच आहे की. नाही नाही, तुम्ही मला घाबरायलाच पाहिजे. तर तसं बी ज्याच्या मनी वसे चोर त्याच्या जीवालाच लागे घोर, असं म्हणून गेलंय कोणीतरी, नाही का? आता अनुष्का मॅडम, तुम्ही मला घाबरलात म्हणल्यावर घाबरण्यासारखं काहीतरी नक्की केलं असणार, नाही का? काय म्हणायचं तुला? स्पष्ट बोल, मला असं फिरून फिरून बोललेलं कळत नाही. कळलं? ठीक आहे, स्पष्टच विचारते. प्रीतम सर कुठे आहेत? आता प्रीतम कुठे असणार आहे मला काय माहिती? त्याला त्या गुंडाने उचलून नेलंय ना? मला काय विचारतेस? हो, एक मिनिट, म्हणजे तुला असं वाटतंय का की ह्या सगळ्यात माझा हात आहे? ऐक ना ए पारू, प्लीज प्लीज विसरू नकोस, मी अनुष्का आहे. कोण? अनुष्का. मी गोष्टींना डिरेक्ट करते, अशा फांद्याबिंद्यांवरती वार करत बसत नाही मी. मुळावर वार करते. आणि उचलायचं असतं ना तर अहिल्याला उचललं असतं, प्रीतमला नाही. त्यामुळे मी हे सगळं केलं नाही याची तू खात्री बाळग, आणि सतत एक प्रश्न विचारत जाऊ नकोस. आणि हो, तसे यांचे मार्केटमध्ये रिलेशन खूप चांगले आहेत ना. ठीकभर शत्रू करून ठेवले. हा, मागच्या वेळेस एका पॉलिटिशियनला जेलमध्ये अडकवलं होतं त्यांनी. मे बी त्याने केलं असेल हे सगळं, हू नोस. अनुष्का मॅडम, या सौंद्यामध्ये तुमचा हात नसेल तर ठीकच आहे, पण उद्या जर का मला कळलं की या सौंद्यामध्ये तुम्हीच आहात, तर मला नाही माहिती मी तुमचं काय करीन. बापरे, या घरची ईट आणि ईट महत्वाची आहे माझ्यासाठी. आणि प्रीतम सर तर माणूस आहेत, माझे चांगले मित्र आहेत ते. त्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहा आणि हेच चांगलं राहील तुमच्यासाठी. झालं? जा. जाणारच आहे, पण तुम्ही या घरात ना. हे जा ग, घरातली नोकरच चहा घेऊन ये, जा. घरात अजून बी नोकर आहेत, त्यांना सांगा